उद्या नवीन वर्ष सुरू होतं आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने मी सगळ्या जनतेला हे वर्ष सुख समृद्धीचं जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि खास करून शेतकऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगलं गेलं पाहिजे अशी नक्कीच मी अपेक्षा करते. निवडणुकीचं आहे, निवडणुकीत पुन्हा आपल्याला समोर जाणार आहे. बघा, मी ह्या लोकसभेचं मागच्या 2 टर्मपासनं नेतृत्व करते. इथे आता नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी परत तिसऱ्यांदा इथे खासदारकीची उमेदवार राहणार आहे. आणि मागच्या 5 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही निवडून येतो संघटनेच्या माध्यमातून 5ही वर्ष आमची तयारी असतेच आणि आत्तासुद्धा तयारी आहेच. शेवटी आता पक्ष निर्णय घेईल पुढे काय होणार आहे की नाही. चिंतकांना काय संदेश द्याल ताई तुमच्या विरोधकांना किंवा विरोधकांना मी काही व्यक्तिगत कोणी माझा विरोधक नाही आहे. सगळ्यांना हेच सांगेल की प्रत्येक विरोधक असो किंवा कोणीही असो त्यांचं पुढचं भावी आयुष्य हे सुख समृद्धीचं गेलं पाहिजे. त्या महाविकास आघाडीच्या संदर्भात मला नाही काही खूप सांगता येणार, कारण की तो प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन आहे. त्यांच्या पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्या जागा वाटप होतीलच. कारण की सध्या आता माझा फोकस माझ्या मतदारसंघात आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की आता फक्त 1 ते 1.5 महिना राहिलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मतदारसंघातली बांधणी आम्ही करतो आहे. तर मला असं वाटतं की तो निर्णय त्यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते जे आहे ते देऊ शकतील. इंडिया आघाडी देखील समोर आहे ताई, कसं बघता तुम्ही पुढे कसं जाणार समजा? इंडिया आघाडी मी तेच सांगितलेले की महाआघाडी आणि प्लस इंडिया हे दोघं एकत्रच आहे. आव्हान कोणाचं जरी असलं पण आपण बघितलं असेल की संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता मिळालेली आहे. आज आपण गावागावांपर्यंत जातो किंवा आम्ही जनतेला भेटतो तेव्हा जनतेचा विश्वास जो आहे हा मोदी साहेबांसोबत आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की 2024ला पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबच शपथ घेतील. गिरीश भाऊचं नाव पुढे येत आहे लोकसभेसंदर्भात. नक्कीच गिरीश भाऊंचं नाव जरी पुढे आलं ते आमचे नेतेच आहे. जर पक्षाने जर आदेश दिला तर नक्कीच उलट सगळे आमचे कार्यकर्ते आनंदाने गिरीश भाऊंचं काम करतील आणि जास्तीत जास्त मतांनी गिरीश भाऊंना निवडून देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.